प्रवासात न्यायचं असेल किंवा डब्यासाठी झटपट बनणारी टोमॅटोची चटणी एक वेळेस नक्की ट्राय करा. भाजीला जर दुसरं काही नसेल आणि टोमॅटो जर असतील तर तुम्ही ही नक्कीच ट्राय करून बघा. खूपच चविष्ट आणि चटपटीत लागते. पोळी, भाकरी, भात कशासोबतही तुम्ही ही खाऊ शकता. आता जितके टोमॅटो घेतले तितकेच कांदे घ्यायचे आणि दोन्ही समप्रमाणामध्ये बारीक कापून घ्यायचे आहेत. दुसरीकडे कढईमध्ये तेल टाकून जिरे मोहरी टाकायचं. जिरे मोहरी छान तडतडले की जो आपण कांदा कापून घेतलाय तो कांदा इथं टाकायचा आहे आणि त्याला छान रंग बदलेपर्यंत आपल्याला परतायचं आहे. आता मी 4 टोमॅटो घेतले होते तर 4च कांदे पण घेतलेले आहेत आणि कांदा थोडासा जास्त टाकला की चव खूप छान येते चटणीला आणि टोमॅटोचा आंबटपणा पण थोडासा बॅलन्स होतो आणि चव खूप मस्त येते. आता कांदा थोडासा परतला गेला की यामध्ये मी कढीपत्त्याची काही पानं टाकलेली आहेत. लालसर रंगावर कांदा अशा प्रकारे परतून घेतलेला आहे. आता या स्टेजला आपल्याला पुढचे साहित्य टाकायचं आहे म्हणजे मसाले टाकायचे आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिले लाल मिरची पावडर टाकणार आहे. 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर मी इथे टाकलेली आहे. थोडीशीच हळद टाकायची आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. थोडी साखर टाकायची म्हणजे टोमॅटोचा आंबटपणा कमी होतो आणि आंबट, गोड, तिखट अशी याची चव लागते. व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे सगळं साहित्य. आता तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता. व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण जे बारीक कापून घेतलेले टोमॅटो होते ते टोमॅटो यामध्ये टाकायचे आहेत आणि त्याला पण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला झाकण ठेवून याला मस्त असं शिजू द्यायचं आहे 3 ते 4 मिनटासाठी. मध्ये-मध्ये 1-2 वेळेस हलवत राहायचं. टोमॅटो एकदम मऊ शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत. आता यासाठी 3 ते 4 मिनटं लागतील. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवलं आहे आणि मी 4 मिनटानंतर चेक करते. तर इथून बघू शकता टोमॅटोचं छान पाणी सुटलेलं आहे आणि टोमॅटो बऱ्यापैकी मऊ झालेला आहे. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये टाकायचं आहे अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट. त्याच्याने चव खूप छान येते आणि हे थोडंसं जाडसरच ठेवायचं शेंगदाण्याचं कूट म्हणजे जेव्हा ते दाताखाली येतं तेव्हा खूप मस्त लागतं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर परत एकदा झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत चटणीला मस्त शिजवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय साईडने तेल सुटलेलं आहे आणि आपली टोमॅटोची चटणी एकदम तयार आहे. खूप मस्त अगदी चमचमीत लागते. ही भातासोबत तर अप्रतिम लागते, पण भाकरी चपातीसोबतसुद्धा तुम्ही ही खाऊ शकता. टिफिनसाठी झटपट बनणारी ही रेसिपी आहे आणि तुम्ही जर प्रवासात जात असाल तर तेव्हासुद्धा तुम्ही ही घेऊन जाऊ शकता. खूप मस्त लागते. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. टोमॅटोची चटणी बनवायला इतकी सोपी आहे आणि सगळ्यांनाच आवडते. स्पेशली माझ्या मुलीला तर खूप आवडते. नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला अजून कुठले व्हिडिओ बघायला आवडतील तेही कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नवीन एका अशा सोप्या आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीसोबत. धन्यवाद.